नमस्कार मित्रांनो, मला एका महिलेकडून असा प्रश्न विचारला गेला होता की मला देवाचं दर्शन घ्यायचं आहे, तर त्यासाठी उपाय काय किंवा त्यासाठी मी काय केलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं होतं की माझी जी तब्येत आहे ती फारशी चांगली नाही, आजारपण आहे आणि ह्या आजारपणाच्या स्थितीमध्ये माझी एकच इच्छा आहे की मी ज्या देवाची भक्ती करते त्या देवाचं दर्शन मला व्हावं. तर या प्रश्नाचं उत्तर देताना मला पहिले हे सांगायचं आहे की माऊले, ईश्वराचं जे दर्शन आहे किंवा ज्याला साक्षात्कार म्हणतो, याबाबत आपली जी पहिली जी संकल्पना आहे तीच पहिल्यांदा चुकीची आहे. कारण ईश्वराचं दर्शन हे आपल्याला असं वाटतं की कोणीतरी शंख चक्र गदा पद्म धारण केलेला किंवा गळ्यामध्ये सर्प, माथी भालजी चंद्र असा कोणी धारण केलेला आपल्यासमोर उभा राहील आणि तो आपल्याला दर्शन देईल. तर हे पहिल्यांदा संपूर्ण चुकीचं आहे. अशा प्रकारचं दर्शन, अशा प्रकारचा साक्षात्कार कुणालाही होत नाही आणि कलियुगात तर तो नाहीच नाही. तर मग देवाचं दर्शन किंवा साक्षात्कार कशा पद्धतीचा असतो, तर अष्टांग योगाचा अभ्यास करून जेव्हा व्यक्ती ध्यान, प्राणायाम, धारणा, यम नियम इत्यादींचा वापर करून जेव्हा स्वस्वरूपाला म्हणजे स्वतःच्या आत्मस्वरूपाला प्राप्त करतो, तेव्हा तेव्हा त्याला ईश्वराचं जे खरं स्वरूप आहे, रूप आहे, ते कळून येतं. त्याला आत्मसाक्षात्कार असा शब्द आहे. आणि तो आत्मसाक्षात्कार एका भक्ताने, एका आध्यात्मिक व्यक्तीने करून घ्यायचा असतो. आपल्याला कुठल्याही सगुण स्वरूपात, म्हणजे मी जसा आता दिसतोय, दोन हात आहेत, डोळे आहेत दोन, माझं मुख आहे, रूप आहे, तशा स्वरूपात ईश्वर दर्शन देणं शक्यच नाही. आपल्याला त्याच्या निर्गुण स्वरूपाची जाणीव करून घेणं म्हणजे आत्मसाक्षात्कार करणं. की माझ्यामध्ये आता माझा हा डोळा आहे, परंतु तो कोण आहे जो माझ्या डोळ्यांनी बघतो. मी डोळ्यांनी बघतो, परंतु तो कोण आहे तो माझ्या डोळ्यांनी बघतो. माझ्याकडे कान आहे, परंतु तो कोण आहे तो माझ्या कानांनी ऐकतो. तर जो माझ्या कानांनी ऐकतो त्याचा साक्षात्कार करणे म्हणजे आत्मसाक्षात्कार किंवा दर्शन घेणे. तर अशा प्रकारचं सगुण रूपामध्ये दर्शन माऊली होणं शक्य नाही, परंतु निर्गुण दर्शन हे तुम्हाला नक्की होईल. तुम्ही त्यासाठी प्रयत्न करा. यम नियम धारणा इत्यादीचा वापर करा, नक्की होईल, 100% होईल.